सती गेल्यानंतर कैलास पर्वतावर शांतता पसरली होती. जगासाठी ते देव होते, पण त्या क्षणी ते फक्त एक तुटलेलं मन होते. भस्म लावलेला देह, डोळ्यात विरक्ती आणि जगाशी पूर्ण तुटलेला संवाद. भगवान शिवांनी प्रेमावर विश्वास ठेवणं सोडलं होतं. हिमालयाच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. राजा हिमवान आणि राणी मेना आनंदित होते. त्या बालिकेच्या डोळ्यात एक विलक्षण शांतता होती. तिचं नाव ठेवलं पार्वती. लहानपणापासूनच ती मंदिरात बसायची. खेळण्यातही तिच्या हातात मातीचा शिवलिंग असायचा. लोक म्हणायचे, राजकन्या असूनही ही स्मशानवासी देवाचं नाव का घेते? पण तिच्यासाठी ते फक्त देव नव्हते, ते तिचं ध्येय होते. एक दिवस नारद ऋषींनी भविष्य सांगितलं, ही कन्या जन्मली आहे शिवांसाठी. सगळे हादरले. मेना राणी घाबरल्या. तो भस्म लावणारा, नाग धारण करणारा योगी माझ्या मुलीसाठी. पण पार्वतीच्या चेहऱ्यावर फक्त शांत स्मित होतं. त्या रात्री तिने ठरवलं, मी त्यांनाच पती म्हणून स्वीकारे. कैलासावर बसलेले शिव ध्यानात मग्न होते. इथे राजमहालातली राजकन्या सर्व सुख सोडून वनात निघाली. तिने अन्न सोडलं, पाणी कमी केलं, झोप विसरली. ऋतू बदलले. उन्हाळा जाळत होता. पावसाने भिजवलं, थंडीने गोठवलं, पण तिच्या ओठांवर एकच नाव, शिव. शिव, शिव. देव, ऋषी, गंधर्व सगळे पाहत होते. एक दिवस एक वृद्ध ब्राह्मण तिच्या समोर आले. ते हसले, कोणासाठी ही तपस्या? पार्वती, महादेवांसाठी. ते म्हणाले, तो जो स्मशानात राहतो, ज्याच्याकडे घर नाही, वस्त्र नाही, शिस्त नाही. क्षणभर शांतता. पार्वतीच्या डोळ्यात अश्रू आले, पण आवाज ठाम होता. तुम्ही त्यांना ओळखत नाही. ते संहार करतात, पण संरक्षणही करतात. ते विरक्त आहे, पण हृदयात विश्व आहे. त्या क्षणी ते ब्राह्मण हसले आणि तेजस्वी रूप धारण केलं. तेच होते भगवान शिव. शिव म्हणाले, पार्वती, मी तुला नाकारलं नव्हतं. मी फक्त पाहत होतो, तुझं प्रेम किती खोल आहे. पार्वती शांत होती. ती म्हणाली, प्रेम सिद्ध करायचं नसतं, ते जगायचं असतं. शिवांच्या डोळ्यात पहिल्यांदा पुन्हा कोमलता आली. त्या दिवशी कैलासावर फक्त विवाह नव्हता झाला, प्रेमाने विरक्तीवर विजय मिळवला. महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही, ती आठवण आहे की खरं प्रेम वेळ मागतं, त्याग मागतं, तपस्या मागतं. जर पार्वती हार मानली असती, तर देवांनीही प्रेमावर विश्वास ठेवला नसता.